आय लव्ह थायलंड. मित्रांनो इथे ना मगरीचे स्केलेटन ठेवलेले आहेत, म्हणजे मगरीचं मीठ मिळतं. हे पूर्ण ओरिजिनल स्केलेटन्स आहेत सगळे. थोडा घाण वास येतोय ना, कसे लोक खातात काय माहिती. इथे काही आता नवीन रूल आहेत, बोलतात की 20,000 बात पर पर्सन लागतात, पण मला काल काही विचारलेलं नाही आहे. आणि फॅमिलीसाठी काहीतरी 40,000 बात लागतात. तर मला तर काल तसं तर काहीच विचारलं नाही. मला फक्त माझं हार्डली 1 मिनिटामध्ये सगळं इमिग्रेशन माझं झालं. फक्त पासपोर्ट घेतला, बस दॅट्स इट. तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर पाहण्यासाठी, आणि तेही थायलंडला. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हेच ते मंदिर आहे. मित्रांनो आत्ता आपण पोहोचलेलो आहोत मायाबी बीचवरती. तर थोडासा एक 10 मिनिटाचा ट्रेल आहे, तो करून आपल्याला इथे यावं लागतं. तर माझ्या मागे तुम्ही पाहताय, तर हाच आहे तो मायाबी बीच. गर्दी आज बऱ्यापैकी. आणि इथेच कहोना पॅरची जी शूटिंग होती झाली होती. अशी मी तुम्हाला बोललो होतो की हे बुद्धिस्ट कम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचं मंदिर आहे. त्याचं कारण हे होतं की जे गौतम बुद्ध होते त्यांचं ना जे ओरिजिनल हाडं होती ती या मंदिरात प्रिझर्व करून ठेवलेली आहेत. तर त्यामुळेच ही बुद्धिस्ट लोकांसाठी खूप महत्त्वाचं मंदिर आहे. नमस्कार मंडळी, मी आदित्य. स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एका इंटरनॅशनल डेस्टिनेशनला, आणि ते आहे थायलंड. तर सध्या मी आहे फुकेतमध्ये, आणि आज तारीख आहे 14 फेब्रुवारी. आणि आपण आता थायलंडमध्ये आहोत. जवळजवळ 1 वीक आपण थायलंडमध्ये असणार आहोत, आणि त्यात आपण कव्हर करणार आहोत फुकेत, बँकॉक आणि क्राबी. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला A to Z सगळी माहिती देणार आहे. म्हणजे इंडियातून थायलंडमध्ये येण्यासाठी कुठल्या कुठल्या नेसेसरी गोष्टी आहेत, तुम्हाला काय काय रूल्स फॉलो करावे लागतात, काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागतात. त्या व्यतिरिक्त काही तुम्हाला मी टिप्सही देणार आहेत, ज्या तुम्हाला पुढे जाऊन कामाला येतील जर तुम्ही कधी थायलंडला येत असाल. तर हा व्लॉग फक्त शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो काल रात्रीच आपण आलेलो आहोत फुकेतला. तर काल माझी संध्याकाळी 4ची फ्लाईट होती, ती पकडून आपण फुकेतला आलेलो आहे. तर मुंबईवरून फुकेतला किंवा थायलंडला येण्यासाठी तुम्हाला 4.5 तास फ्लाईटने लागतात. तर इंडिगोच्या फ्लाईटने काल आपण आलेलो आहोत, आणि रात्री आपण इथे आलेलो आहोत काहीतरी 10-10:30 आलेलो आहोत. आणि थायलंडचा जो टाईम डिफरन्स आहे तो आहे इंडियापासून थायलंड जे आहे ते 1.5 तास पुढे आहे. तर 4.5 तास आपल्याला लागलेले आहेत. आणि त्यानंतर आपण इथे एक फुकेतमध्ये शाईन पॅलेस करून शाईन प्लेस म्हणून एक हॉटेल आहे, तिथे आपण चेकआउट केलं आहे. तर त्याची रूम तुम्हाला आता मी पुढे देतोच. मित्रांनो ही आपल्या हॉटेलची लॉबी आहे, आणि इथून मग एंट्रन्स करून हा असा आपला रूम आहे. तर बेसिक रूम आहे, जास्त असा काही वॉव नाही आहे. तर हा इथे बेड येतो. एंट्री केल्यावरच आपला राईट हँड साईडला हा टेबल आहे, स्टडी टेबल. आणि इथे त्यांनी सगळं मेन्शन करून ठेवलेलं आहे, त्यांचा वायफाय पासवर्ड अँड ऑल दिस थिंग. मग इथे ड्रेसिंग टेबल येतो, आणि त्याला स्टडी टेबल पण तुम्ही बोलू शकता. त्यानंतर इथे हे छान असं मोठंसं वॉर्डरोब आहे, आणि मग हा बेसिक बेड आहे, पण रूम क्लीन आहे, TV वगैरे आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला इथे कपडे वाळत घालण्यासाठी स्टँड आहे. हे मी नवीनच बघतोय, इंडियामध्ये अजून नव्हतं बघितलं. मग इथे आहे हा फ्रीज, आणि त्यासोबत आपल्याला 2 पाण्याच्या बॉटल्स आणि केटल तुम्ही मागे पाहू शकता. देन हे आहे आपलं वॉशरूम, बऱ्यापैकी क्लीन आहे, एकदम असं वाव नाही पण हा क्लीन आहे. आणि त्यानंतर इथे ही खिडकी आहे, आणि ॲक्सेस बाहेर काय असा व्ह्यू नाही आहे. आता रात्रीचे 12 वाजले तिथे, सो व्ह्यू तर नाही दिसणार. तर तुम्हाला मी सकाळी दाखवेन इथून काय व्ह्यू आहे तो. आता आपण येऊया पुढच्या पॉईंटवरती. तर जेव्हा तुम्ही एअरपोर्टवरती उतरता त्यावेळेस तुम्हाला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि थायलंडला येण्याआधी तुम्हाला हे सगळं करायचं आहे. तर थायलंडला येण्यासाठी आपल्याला कोणत्याही विजाची गरज लागत नाही. तर इथे विजा ऑन अरायवलही नाही आहे. तर इथे त्यांचा एक फक्त फॉर्म असतो, तो त्याला बोलतात काहीतरी थायलंड अरायवल काहीतरी TDAG काहीतरी मी देईन तुम्हाला, त्याचं नाव स्क्रीनवरती. तर TDAG फॉर्म काहीतरी असतो. तर तो तुम्हाला निघायच्या आधी, म्हणजे घरातून निघायच्या, म्हणजे तुमचं जेव्हा डिपार्चर आहे त्याच्या 3 दिवस आधी तुम्हाला 3 दिवसामध्ये तुम्हाला तो भरावा लागतो. तर तिथे इमिग्रेशनमध्ये फक्त तोच पाहतात. अदर दॅन दॅट असा कोणताही तुम्हाला विजा वगैरे किंवा विजा ऑन अरायवल नाही आहे.
पण इथे एक स्कॅम होतो, तो तुम्हाला सांगतो. एअरपोर्टवरती काही तुम्ही बाहेर आलात की तिथे असतात की विझॉन अरायवल असं करत तुम्हाला घेऊन जातात. तर त्यावेळेस तुम्ही त्यांना क्लिअर सांगा की तसं नाही आहे, आम्ही इंडियन आहोत आणि इंडियामध्ये विझॉन अरायवल नाही आहे. सो असं 2-3 जणांसोबत झालं आहे. आणि काल माझ्यासोबत म्हणजे मी सुद्धा तसे काही ऑफिसर्स तिथे पाहिले, पण मला ऑलरेडी तसं माहीत होतं, त्यामुळे मी त्यांच्याकडे असं लक्ष नाही दिलं. तर इमिग्रेशनसाठी तुम्हाला फक्त तो TTAC फॉर्म लागतो आणि तिथे तुम्हाला जर ऑफिसरवर डिपेंड करतं. तिथे काही आता नवीन रूल आहेत, बोलतात की 20,000 बात पर पर्सन लागतात, पण मला काल काही विचारलेलं नाही आहे. आणि फॅमिलीसाठी काहीतरी 40,000 बात लागतात. तर मला तर काल तसं तर काहीच विचारलं नाही. मला फक्त माझं हार्डली 1 मिनिटामध्ये सगळं इमिग्रेशन माझं झालं. फक्त पासपोर्ट घेतला बस, दॅट्स इट. आणि फिंगरप्रिंट्स घेतले. पण ते डिपेंड्स आहे तुमच्या नशिबावरती आहे. जर तुम्हाला कोणी खसखू इमिग्रेशन ऑफिसर भेटला तर तुम्हाला तो विचारतोय, पण तुम्हाला पैसे काढून दाखवायची गरज लागत नाही. पण जर तुम्ही न्यू असाल, तुम्ही जर घाबरलेले असाल, तर ती लोक तुम्हाला बरोबर हे करतात. सो मी फक्त कॉन्फिडंट राहा. तर आता आपण येऊया पुढच्या पॉईंटकडे. तर पुढचा पॉईंट आहे करन्सी एक्सचेंज. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही करन्सी ज्या आहेत त्या तुम्ही इकडेच आपल्या इंडियामध्येच एक्सचेंज करून या. तुम्हाला तिथे कन्व्हर्जन रेट चांगला मिळेल. पण तरी तुम्हाला जर थायलंडमध्ये करायचे असतील तर थायलंडमध्ये तुम्ही एअरपोर्टवरती मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण तिथे जो रेट असतो तो खूप हाय असतो. तर तुम्ही थोडेसे इंडियामधून कन्वर्ट करू शकता आणि इथे येऊन मग सिटी सेंटरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. तर सिटी सेंटरमध्ये इथे चांगला कन्व्हर्जन रेट तुम्हाला मिळतो. या व्यतिरिक्त तुम्ही फॉरेक्स कार्ड स्वतःसोबत कॅरी करू शकता. तर मी स्वतः निओचं कार्ड आणलं आहे आणि या व्यतिरिक्त स्कॅपिया पण असतं. पण स्कॅपियाचा माझा तरी अनुभव फालतू आहे, कारण मी आणि माझ्या वाईफने आम्ही दोघांनीही अप्लाय केलं होतं, पण त्यांनी सरळ ते रिजेक्ट केलं. आणि दोघांचा क्रायटेरिया म्हणजे आमचं जे क्रायटेरिया होता त्यामध्ये आम्ही बसत होतो, तरी पण त्यांनी ते रिजेक्ट केला. आणि रिजेक्शनचं काही रिझनही दिलेलं नाही. मी मेलवर मेल टाकले पण काही रिप्लाय आला नाही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही निओचं डेबिट कार्डही घेऊ शकता. निओमध्ये डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड दोन्ही आहे. तर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेक्स मनी लोडिंग चार्जेस नाही लागत. मी स्वतः लोड केले त्यामुळे त्यात चार्जेस लागत नाहीत. सो मी तुम्हाला ते सजेस्ट करेन. जर तुम्ही डेबिट कार्ड घेत असाल तर निओचं घ्या आणि क्रेडिट कार्ड सुद्धा अवेलेबल आहे. आणि स्केपियाचं होत असेल तर ठीक आहे, तुम्हाला मिळत असेल तर त्याच्यामध्ये थोडेसे बेनिफिट जास्त आहेत, पण त्यांचा कस्टमर सपोर्ट खूप फालतू आहे. तर आता आपण पुढच्या पॉईंटवर जाऊया. पुढचा पॉईंट आहे सिम कार्ड्स. तर सिम कार्ड्सचे 2-3 टाईप्स आहेत. मी तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करतो. जर तुम्ही इंडियातूनच जर तुम्हाला ई-सिम तुमचा फोन सपोर्ट करत असेल तर तुम्ही इंडियातूनच ई-सिम अप्लाय करू शकता. त्यासाठी आहे क्लुक किंवा अगोडा, ह्या 2 ॲप तुम्ही यूज करू शकता. पण ते थोडंसं ना, मला असं वाटतं थोडंसं हेक्टिक काम आहे, कारण मी काल स्वतः अगोडावरून हे केलं आहे, ई-सिम अप्लाय केलं होतं. पण ते तिथे जाऊन म्हणजे तिथेच मी चालू केलं. म्हणजे डिपार्चरच्या ना म्हणजे ज्या दिवशी डिपार्चर आहे त्या दिवशी तुम्ही इंडियामधून ते चालू करू शकता. म्हणजे तो त्यांचा बारकोड येतो, तो तुम्हाला स्कॅन करावा लागतो आणि तो तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क येतं, पण ते थायलंडमध्ये येऊन येतं. पण त्याच्यानंतर तुम्हाला KYC करावी लागते. तर त्या KYCसाठी ना असं कुठलाच प्रोसेस अगोडावरती दिलेली नाही आहे. आणि मी जेवढे व्हिडिओ बघितले त्यात कोणीही असं सांगितलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी एवढंच सांगितलेलं की तुम्ही तो फक्त QR कोड स्कॅन करा आणि थायलंडमध्ये जाऊन तुमचं सिम चालू होतं. पण तुमच्यावर कॉलिंग डेटा काही संबंधात मिळत नाही, ना कोणाचे मेसेज येणार, ना तुमचं इंटरनेट चालणार. त्यासाठी तुम्हाला KYC करावं लागते. आणि अगोडा असं सिमसाठी कोणतंही प्रॉपर असं चॅटबॉट नाही आहे किंवा तुम्ही चॅटवरती त्यांच्याशी किंवा कॉलवरती तुम्ही बोलू शकत नाही. त्यांना तुम्हाला मेलच करावा लागतो. तर काल रात्री मला एवढा इश्यू झाला कारण माझं सिम चालूच नव्हतं झालं. त्यामुळे पण एअरपोर्टवरती ना 1 तासासाठी तुम्हाला फ्री वायफाय मिळतं. त्याच्यावरूनच मी कार वगैरे बुक केली आणि त्याच्यावर मी त्यांना मेलसुद्धा केला होता अगोडाला, पण त्यांचा आज सकाळी मला रिप्लाय आला आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला जास्त अर्जन्सी म्हणजे काही नसेल तर तुम्ही येत असाल तर डायरेक्ट या. एअरपोर्टवरती तुम्हाला 1 तासाचं वायफाय मिळतं, त्यातून तुम्ही तुमची कॅब बुक करा आणि त्यानंतर तुम्ही इकडे या, सिटी सेंटरमध्ये या. आणि मग 7-11मध्ये तुम्हाला पिनचे सिम कार्डचे ऑप्शन्स भरपूर मिळतात. तर असे त्यांचे पॅकेज असतात. तर मी हे ट्रूचं घेतलं आहे. तर हे मला पडलं आहे 30 GB 200 रुपयाला. माझ्याकडे ऑप्शन नव्हता, ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी असतात. आता 30 GB म्हणजे 30 डेजसाठी व्हॅलिड आहे आणि मी सध्या फक्त इथे 7 दिवसांसाठी झालो आहे. पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, माझं इंटरनेट चालू नव्हतं, त्यामुळे मी हे घेतलं. तर हे मला पडलं आहे 199 बातला, म्हणजे हे मला पडलं आहे 600 रुपयाला आपल्या इंडियन. तर हा ऑप्शन तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही इथे येऊन हे सिम कार्ड्स घेऊ शकता. आता मित्रांनो, आता आपण आले आहोत बाईक रेंट करण्यासाठी. तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे सोम लिहिलेलं आहे ना, तर तेच बाईक रेंट आले. तिथून आता मी बाईक रेंट करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. मी ही आता बाईक रेंट केली आहे, म्हणजे ही स्कूटी रेंट केली आहे. तर ही आहे 115cc ची आणि थोडी जुनं मॉडेल आहे, त्यामुळे ही आपल्याला मिळते 300 बातमध्ये. जर तुम्हाला अशा नवीन मॅक्सी स्कूटर्स वगैरे घ्यायच्या असतील ना, तर त्या 500-600 बातच्या असतात. तर त्या पण डिपेंड करतात तुमचं मॉडेल कुठलं आहे. जुनं असेल तर थोडंसं कमी पैशामध्ये तुम्हाला मिळून जातात, पण सगळ्यात स्वस्त आहे NC 300 बात. तर मी ऑलमोस्ट सगळे बाईक रेंटल्स बघितले, तर त्याच्यामध्ये ह्या 110cc 300 बातच मिनिमम आहे. तर मी आता ही बुक केली आहे. तर यासाठी मित्रांनो आपल्याला लागतं IDP, जे आहे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट.
तर ते कसं काढायचं याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आणि जेवढं मी आता यादी व्हिडिओमध्ये सांगितलं की जे इमिग्रेशन, त्यानंतर करन्सी एक्सचेंज, देन सिम कार्ड आणि त्यानंतर ID की, तर या सगळ्याचा मोठा असा प्रॉपर डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तो आपल्या चॅनलवर मे बी आलेला असेल किंवा यानंतर मी टाकेल. तर तो नक्की जाऊन तुम्ही बघा. जर आलेला असेल तर मी आईवरती मी त्याची लिंक नक्कीच देईन. तर इथे सुद्धा तुम्हाला IDP लागतं आणि पासपोर्ट तुम्ही इथे जमा करून येता किंवा मग तुम्हाला 3000 बात इथे डिपॉझिट म्हणून द्यावं लागतं. आणि जसं भारतामध्ये ओला आणि उबर चालतात तसं इथे टॅक्सीचे ग्रॅब आणि बोल्ट हे ॲप आहेत. जर तुम्ही कधी आलात तर ह्या ॲपनेच टॅक्सी किंवा बाकीचं तुम्ही बुक करू शकता. मित्रांनो, आता आपण आलो आहोत पटांग बीचला. तर हा थोडा क्राऊडेड बीच आहे. या व्यतिरिक्त अजून एक बीच आहे, तो जर इथून जवळ असेल तर आता तो आपण कव्हर करायचा ट्राय करूया. थोडा आता इथे रिलॅक्स करणार आहे. तर हा जो बीच आहे थोडासा क्राऊडेड आहे आणि या बीचकडे येण्याचा जो रस्ता ना तो एवढा सुंदर आणि एवढा घाटचा रस्ता आहे ना, सिनिक रोड आहे. जर तुम्ही बाईक नेला तर तुम्ही खूप एन्जॉय कराल. वॉटर ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. तर इथे समोर तुम्ही पाहू शकता. तर हे जे स्पीड बोट जेट वगैरे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे असतील तर इथे ते फिरत असतात, त्यांच्याकडून तुम्ही येऊ शकता. या व्यतिरिक्त इथे असं तुम्ही आरामात बसू शकता आणि मसाज वगैरे सुद्धा इथे आहे. तर इथे पुढेच आहे ते मसाज, तिथे तुम्ही मसाज वगैरे काढू शकता. तर मित्रांनो, आता आपण आले आहोत बांगला स्ट्रीटला. तर इथे ना पूर्ण सगळं बार अँड ऑल ते सगळं पूर्ण कल्चर आहे. तर इथूनच पुढे गेलो ना तर एक बांगला वॉकिंग स्ट्रीट आहे, तिथे आपण शॉपिंग करू शकतो. मग आता आपण तिथे जाणार आहोत. आहे बांगला मार्केट आहे, त्याच्या आतमध्ये पूर्ण मार्केट आहे. जसं आपल्या CST ला मार्केट आहे तसं पूर्ण आतमध्ये सगळं मिळेल तुम्हाला इथे. फक्त तुम्हाला बार्गेन करता आलं पाहिजे. खूप हाय प्राइस सांगतात पण बार्गेन केलं तर चांगल्यापैकी बार्गेन ती लोक करतात. आता मित्रांनो, आता आपण आलेलो होतो पटांग बीचच्या अपोजिट साईडला जो बांगला स्ट्रीट आहे त्याच्या बाजूला. तिथे गल्ली आहे, तिथे ना 2-3 इंडियन रेस्टॉरंट आहेत. तर इथे एक शिवसागर म्हणून होतं आणि एक गोविंदा म्हणून होतं आणि एक विवारा म्हणून पण एक आहे. तर गोविंदा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. तर ते येल्लोमध्ये जे आहे ते गोविंदा आहे. तर तिथे मी गेलो होतो, त्याचे रिव्ह्यूज पाहून. तर तिची दाल खिचडी एकदम बेसिक होती आणि त्यांचं प्रेझेंटेशनही मला बिलकुल नाही आवडलं. म्हणजे त्यांनी लिटरली एका कुठे ते एकदम 100 रुपयाची दाल खिचडी असते ना ज्या स्टीलच्या भांड्यात, त्यात मला आणून दिली आणि सव पण नाही गेली. त्याचे रिव्ह्यूज वाचून मी गेलो होतो पण त्याचे मला टेस्ट वगैरे बिलकुल नाही आवडलं. त्या व्यतिरिक्त मी त्या मंचाव सूप घेतलं होतं आणि त्या मंचाव सूपमध्ये त्यांनी खूप जुन्यावाल्या नूडल्स टाकलं होतं. त्यामुळे त्याचा पूर्ण तवंग त्याच्यावर म्हणजे तेलाचा तवंग त्याच्यावर तरंग होता आणि पूर्ण वेगळाच उग्र वास आलेत होता. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन, तुम्ही आलात तर गोविंदा जे आहे तुम्ही स्किप करा. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत एक वॉटचलान करून एक मंदिर आहे इथे जे बुद्धिस्ट टेम्पल आहे ते पाहण्यासाठी. तर ते आपल्या हॉटेलपासून आहे 20 ते 22 मिनिटाच्या अंतरावरती. तर ते पाहण्यासाठी जाणार आहोत. आणि हे जे मंदिर आहे ना ते खूप पवित्र आहे. बुद्धिस्ट लोकांसाठी खूप पवित्र असं हे मंदिर आहे. आणि ते का पवित्र आहे ते तुम्हाला आता मी तिथे जाऊनच सांगेन. सो चला आता आपण जाऊया. एक 20 मिनिटाची राईड आहे ती करूया आणि वॉटचलांगला जाऊया. तर मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलो आहोत वॉटचलांगला. तर ना इथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे मंदिराजवळ. तुम्ही मंदिरापासून थोडंसं गेट आहे, तिथून तुम्ही पुढे आलात नंतर लेफ्टला सेकंड लेफ्ट आहे, तिथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था. तिथे 20 रुपीज तुम्हाला 2 व्हीलरची पार्किंग आहे. असा काहीसा एरिया आहे. इथे आता बाईक्स वगैरे पार्क केलेले आहेत आणि मी इथे पार्क केली आहे गाडी. आणि इथे समोरच मंदिर आहे ते. आता इथून आपण चालत जाणार आहोत. कारण इथे असे स्टॉल सुद्धा आहेत. तर आता सकाळी आलोय आम्ही, तर बंद आहेत. मे बी आता थोड्या वेळात चालू होतील ते. तर इथून हा सरळ रस्ता आहे आता मंदिराला जाण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जे पाहताय ते आहे मेन मंदिर. आणि मागाशी मी तुम्हाला बोललो होतो की हे बुद्धिस्ट कम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचं मंदिर आहे. त्याचं कारण हे होतं की जे गौतम बुद्ध होते त्यांचं ना जे ओरिजिनल हाडं होती ती या मंदिरात प्रिझर्व करून दिली आहेत. तर त्यामुळेच हे बुद्धिस्ट लोकांसाठी खूप महत्त्वाचं मंदिर आहे. सो आता आतमध्ये जाऊया. तर मला व्हिडिओग्राफी करायला अलाउड असेल तर मी तुम्हाला ते सगळं दाखवायचा प्रयत्न नक्की करेन. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही थायलंडच्या कोणत्याही मंदिरात जात असाल ना तर तिथे तुम्हाला शॉर्ट कपडे घालणं अलाउड नाही आहे, मुलं असो किंवा मुली असो. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही टॅटो वगैरे जर असेल तर ते तुम्हाला पूर्णपणे कवर करून जावं लागतं. तर तुम्ही येत असाल तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तरीही जर तुम्ही शॉर्ट्स कपडे घालत असाल तर बाहेरना शॉल्स मिळतात, तर त्या विकत घेऊन तुम्हाला ते गुंडाळून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता.
इथे पूर्ण ना गौतम बुद्धांच्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. तर इथे हे रेकलाईन बुद्ध आहेत समोर तुम्ही पाहू शकता इथे. आणि त्यांच्या आयुष्याचे जे काही क्षण होते ते त्यांनी इथे प्रत्येक दिवाळावरती कोरून म्हणजे त्याची चित्र लावलेली आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता जसं की इथे बुद्ध आहेत ते इथे झाडाखाली बसले आहेत. असे त्यांचे आयुष्यातले जे क्षण आहेत आय थिंक माझ्या माहितीनुसार हे तेच आहेत ते त्यांच्या आयुष्यात घडून गेलेले आहेत. तर ते इथे पूर्ण दिवाळावरती त्यांनी लावलेले आहेत. कारण आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरवरती. तर फर्स्ट फ्लोअरवरती सुद्धा इथे बसलेले गौतम बुद्ध तुम्ही पाहू शकता. त्यांची प्रतिमा इथे लावलेली आहे व्हाईट कलरची. आणि इथे सुद्धा भिंतीवरती त्यांच्या आयुष्यातले क्षण दाखवण्यात आलेले आहेत. मित्रांनो आता आपण आलो आहोत सेकंड फ्लोअरवरती. आणि मग अशी मी जसं तुम्हाला बोललो की गौतम बुद्धांचे जे रेलिक्स आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. तर ते इथेच आहेत, हेच आहेत गौतम बुद्धांचे रेलिक्स. आणि हे बुद्धिझममध्ये खूप पवित्र मानलं जातं. इथे जो बिग बुद्धा स्टॅच्यू आहे तुम्ही पाहू शकता इथे समोर आहे. तर बघूया आता तो जर चालू असेल तर आपण तिथे जाणार आहोत. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर पाहण्यासाठी आणि तेही थायलंडला. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हेच ते मंदिर आहे. तर हे जे मंदिर आहे ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे मंदिर आहे आपलं पुण्यातलं त्याच्यापासून इन्स्पायर होऊन त्यांनी हे बनवलेलं आहे. आणि थायलंडमध्ये गणपती बाप्पालाही खूप मानतात कारण मी बऱ्याच मूर्त्या बघितल्या गणपती बाप्पांच्या जागोजागी लावलेल्या आहेत. आणि बुद्धिझममध्ये सुद्धा गणपती बाप्पाला मेजर स्थान आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन पाहूया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल तर इथे ना एक फेमस मंदिर आहे गौतम बुद्धांचं. त्याचं नाव आहे वॅट शलॉंग नाव आहे. आणि तिथून ना हे फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आणि लोकांना जास्त हे माहीत नाही आहे. जर तुम्ही इथे आलात तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही इथे नक्की या. तुम्हाला फार प्रसन्न वाटेल आणि पूर्ण इंडियन कम्युनिटीचं तुम्हाला इथे आणि जे आपलं कल्चर आहे त्याचं तुम्हाला इथे दर्शन होईल. तर मित्रांनो दर्शन करून बाहेर आलोय आणि फार छान असं दर्शन झालं आणि आरती सुद्धा भेटली आज महाशिवरात्रीची. फार छान असं दर्शन झालेलं आहे. सो आता काय भूक लागली आहे. तर इकडचे ते ट्रस्टी आहेत या मंदिराचे त्यांनी मला एक सजेस्ट केले इथे आगरी तडका म्हणून एक आपल्या पाटील आहेत मुंबईचे त्यांचं रेस्टॉरंट आहे. तिथे आता जाऊया आपण आणि तिथलं जेवण ट्राय करूया. तुम्हाला मी सांगतोच कसं आहे जेवण ते. कारण कालपासून नुसतं ते थाय फूडचा वास घेऊन घेऊन मला कंटाळा आला आहे. आणि काल नॉर्थ इंडियन फूड ट्राय केलेलं पण आज बघूया जर महाराष्ट्रीयन फूड इथे भेटलं तर आपण ते ट्राय करू आणि मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पुढे देईनच. मित्रांनो हा यांचा इथे मेन्यू आहे. तर तुम्ही पाहू शकतास. तर पाणीपुरी ते 100 रुपयाला म्हणजे 100 बात म्हणजे 300 रुपयाला पाणीपुरी आहे आपली. तर हे असं आहे म्हणजे आता हे जे प्राईस तुम्हाला दिसतात त्याचे 3 पट तुम्ही करा म्हणजे तुम्हाला इंडियन प्राइसेस मिळतील. तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. बघू जर थाळी वगैरे असेल तर मी ती ट्राय करेन. तर जस्ट जेवण झालंय माझं आणि ते आपले जे इकडचे ओनर आहेत ते मराठी आहेत आणि ते आहेत चिराग पाटील अविराजचे. त्यांच्यासोबत बोलत बसलो होतो. हे आहेत ते ओनर यांचं नाव आहे चिराग आणि यांच्यासोबत आता गप्पा मारत बसलेलो. बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला शेअर केल्या आहेत. तर तुम्ही कधी आलात तर नक्की यांच्याकडे व्हिजिट करा. सर तुम्हाला काही बोलायचं असेल. नमस्कार, हाय, हॅलो एव्हरीवन. माझं नाव आहे चिराग पाटील आणि आपलं रेस्टॉरंट आहे फुकेट थायलंडमध्ये. फुकेट रवई या जागेमध्ये आपलं रेस्टॉरंट आहे आगरी तडका ह्या नावाने. तुम्ही कधी आले तर नक्कीच व्हिजिट करा. आणि बेस्ट इंडियन फूड आणि काही हे वगैरे असेल तर संपर्क साधा. ते थोडे ऍक्च्युली कॅमेरा शाय झाले. सो जर तुम्हाला काही अडचण जरी असेल तरी तुम्ही यांना संपर्क साधू शकता. आणि जेवण इकडचं फार छान आहे. ते स्वतः मराठी असल्यामुळे मला ती टेस्ट फार छान वाटली आणि फ्रेश जेवण आहे. काल मी बरेच इंडियन 2-3 रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो पण तिथले रिव्ह्यूज तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. एवढे खास नव्हते. पण यांचं जर तुम्ही मराठी असाल स्पेशली तर जेवण चांगलं आहेच आणि इंडियनही असाल तरी हे त्याप्रमाणे तुम्हाला बनवून देतात. सो कधी आलात तर नक्की नाव लक्षात ठेवा आगरी तडका. तर मित्रांनो सकाळचे 9 वाजलेत आणि आज आपली आहे फिफॅलनची टूर. तर आपला ड्रायव्हर आलाय तो वेट करतोय. तर आपल्याला एंड टू एंड पिकअप मिळतो. सो पिकअप रेडी आहे आपला पटपट जातो आणि पूर्ण टूर आणि त्याचं आयटिनरी म्हणजे कितीला पडली आणि ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे देतोच. तर ही आपली आता कॅब असणार आहे. यातून आता आपण जाणार आहोत आपल्या लोकेशनवर. तर मित्रांनो आता आपण नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. तर कॅबने आपल्याला इथे ड्रॉप केलाय. बाजूला बीच आहे तिथे त्यांचं हॉटेल असतं तिथे तुम्हाला सगळी ब्रीफिंग वगैरे होती. ब्रीफिंग चालू होणार आहे. Your destination. I would like to ask you first. Any one of you have flight tonight? Flight to Bangkok? Flight to your country?
तर मित्रांनो जस्ट ब्रीफिंग संपली आमची आणि बाहेर आलो आता. तर खरं सांगायचं तर एवढं मला काही इंटरेस्टिंग नाही वाटलं. सगळे पैसे कमवायचे धंदे तुम्हाला इथून स्विमिंग शूज पासून मोबाईल कव्हर आणि ते सगळं तुम्हाला काही घ्यायचं असेल तसं तिथे मार्केटिंग झालं त्या ब्रीफिंगमध्ये. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर ते स्विमिंग शूज म्हणजे तुम्ही कधी जर बीचवर चालत असाल तर त्यावेळेस जर तुम्हाला काही बाईट वगैरे झाला तर तो इश्यू असतो. त्यामध्ये लोक स्विमिंग शूज सांगतात पण त्याचे पण तुम्हाला आहेत 500 रुपये आणि 300 रुपये क्वालिटीवरती डिपेंड्स आहे. म्हणजे बात 300 बात आणि 400 बात. मोबाईल कव्हरच जे वॉटरप्रूफ आहे ते आपल्या मुंबईमध्ये 50-60 रुपयाला मिळतं. इथे ते मला मिळालं 200 बातला, म्हणजे 200, 400, 600 रुपयाला मी ते घेतले. तर तेच आहे. बाकी बघू आता आतमध्ये जाऊन कसं असतं ते तुम्हाला सांगेनच पुढे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मायाबेला. तर इथे आपली बोट उभी आहे आणि इथून आता चालत आपल्याला जायचं आहे इथून वरती. आणि पलीकडे तो मायाबे बीच आहे. तर आधी बोट त्या साईडला थांबायची पण आता त्या साईडला नाही थांबत. आपल्याला इथे उतरतो इथून आपल्याला चालत जावं लागतं. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत मायाबे बीच वरती. तो थोडासा एक 10 मिनिटाचा ट्रेल आहे, तो करून आपल्याला इथे यावं लागतं. तर माझ्या मागे तुम्ही पाहताय तर हाच आहे तो मायाबे बीच. गर्दी आज बऱ्यापैकी आणि इथेच कहोना पायरची जी शूटिंग होती झाली होती. आणि इथे तुम्हाला स्विमिंग करणं वगैरे अलाउड नाहीये, फक्त फोटो काढण्यासाठी इथे आपल्याला ती लोक घेऊन जातात. फोटो वगैरे काढून तुम्ही व्हिडिओ वगैरे काढून इथून जाऊ शकता. मित्रांनो दुपारचे 2:15 झाले आणि आता लंच टाइम झालाय. सो आता इथे लंच टाइमसाठी एका आयलँडवर आपण आलेलो आहोत आणि इथे बरेच हॉटेल्स आहेत. तर त्यांचे ते टाईपचे हॉटेल्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला लंच फ्री असतो. तर इथे मोस्ट ऑफ तुम्ही पूर्ण थायलंडमध्ये गेलात ना सगळं तुम्हाला हलाल फूडच मिळतं. पण आता इथे या हॉटेलमध्ये वेगन त्यांनी ठेवलं होतं तर त्यातलं मी थोडंफार घेतलंय. तर तुम्हाला दाखवतो मी काय घेतलंय. आपण कॉर्न्स घेतलेत आणि सलाडच घेतलंय आणि इथे सुद्धा हे टोफू घेतलंय आणि नूडल्स घेतलेत बॉइल्ड. सो हलाल असल्यामुळे मी जास्त काही घेतलं नाहीये. सलाड आणि तेच घेतलंय. स्वतः ते थोडंसं खातो आणि पुढे मी तुम्हाला या ट्रिपचा रिव्ह्यू पण देतो. मित्रांनो आता आपण आलो आहोत लास्ट स्पॉटवरती. तर हा जो स्पॉट आहे तो आपण मगाशी जिथे जेवलो तिथून 1 तासाच्या अंतरावरती आहे. पण आम्हाला थोडा वेळ लागला कारण मध्ये एवढा प्रचंड पाऊस चालू झाला होता ना, म्हणजे खूपच जास्त पाऊस चालू झाला होता आणि त्यामुळे जरा इथे वेळच लागला. आणि त्यानंतरही इथे आल्यानंतरही बोटचे पार्किंग फुल होते आणि थोडीफार जागा होती पण आमचा जो कॅप्टन होता त्याला बोट पार्कच करता येत नव्हती. त्याने अक्षरशः 45 मिनिट्स फक्त बोट पार्क करण्यासाठी ते घालवलेत. तर इथे हा जो बीच आहे हा असा नॉर्मल बीच आहे आणि इथे तुम्ही ज्या वॉटर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता. जसं की म्हणजे बनाना राईड किंवा जेटस्की वगैरे तुम्हाला करायचे असेल तुम्ही करू शकता. पण या तुमच्या ट्रिपमध्ये याचे प्राइजेस इन्क्लुडेड नसतात. याचे प्राइजेस तुम्हाला वेगळे इथे पे करावे लागतात. तर आता आलो इथे. मी तर काही करणार नाहीये कारण ऑलमोस्ट त्यांनी 45 मिनिट्सचा टाइम दिला होता पण त्याला 45 मिनिट्सचं बोट लावण्यातच त्याला गेलेले आहेत. सो तसं तर मी काय करणार नाही. आणि वेदर खूप खराब झालंय आणि इथलं जे वेदर आहे ना ते लगेच म्हणजे पटापट चेंज होतं. म्हणजे तुम्ही सांगू पण शकणार नाही की आता पाऊस पडेल आणि लगेच पाऊस पडतो. कारण सकाळी एवढं प्रचंड ऊन होतं, आता एवढं काळोख केलाय ना पावसाने, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. तर ही ट्रिप कशी होती याचा मी तुम्हाला पुढे जाऊन रिव्ह्यू देईनच. जस्ट फक्त खाऊन घेतो आणि मग आपण डायरेक्ट जेव्हा हॉटेलवर जाऊ तेव्हा तुम्हाला मी याचा रिव्ह्यू नक्की देईन. तर मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजलेत आणि मी फ्रेश होऊन खाली आलोय. मगाशी ऍक्च्युली टूर आपली जी संपून मी काहीतरी 7च्या आसपास हॉटेलवरती आलो आणि बॅटरी माझी ड्रेन झाली होती, त्यामुळे फोन स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे मला रेकॉर्ड नाही करता आलं. तर म्हटलं आता फ्रेश होऊन डायरेक्ट रेकॉर्ड करेन. तर फिफी आयलँडच्या टूरचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर मी तुम्हाला सरळ एका शब्दात सांगेन, एका वाक्यात सांगेन, जर तुम्हाला पैसा उडवायचा आहे तर तुम्ही फिफी आयलँडची टूर करा. आणि मला थोडंसं असं वाटतं की तिथे हे स्कॅमही करतात. फिफी आयलँडच्या टूरमध्ये मला असं वाटतं की थोडासा स्कॅमही होतो. बिकॉज तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की ह्यात सगळ्या इन्क्लुडेड आहेत, पण तिथे गेल्यावर तुम्हाला बिलकुल टाईम नाही मिळत. 15 मिनटं स्विमिंग, 15 मिनटं स्नॉर्कलिंग आणि 15 मिनटं तुम्हाला
बीचवरती फिरणं हे सगळंच करायला मिळतं. आता त्या माया बे तो तर मला पूर्ण स्कॅमच वाटतो. तिथे तुम्हाला ना स्विमिंग करतायत ना काही करतायत, तुम्हाला फक्त फोटो काढणं तिथे अलाउड आहे. आणि तुम्ही ना पाण्यात जाऊ शकत ना काही करू शकत. आणि तेही 15 मिनटं तुम्हाला चालत जायचं आहे, 15 मिनटं तुम्हाला चालत परत यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल 45 मिनिट्स ती लोक देतात. त्यात 15 मिनटं जाणं 15 मिनटं येणं हेच होतं. आणि 15 मिनटात तुम्ही काही एन्जॉय करू शकत नाही. आणि तिथे गर्दी तर मरायची असते. तर मी हेच सांगेन, जर तुम्ही मार्के बजेट ट्रॅव्हलर असाल तर तुम्ही फिफीची टूर अवॉइड करा. काही असं खास नाही आहे त्याच्यामध्ये. जे आपण नॉर्मली कोकणामध्ये करतो तेच आहे. स्नॉर्कलिंग वगैरे ते त्याला लोक 15-15 मिनटं देतात. तुम्ही काही एन्जॉय नाही करू शकणार. पण तरी तुम्ही फर्स्ट टाईम येताय, तुम्हाला वाटतं तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता. हे माझं मत होतं. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत फुकेतच्या ओल्ड टाऊनला. तर हे जे ओल्ड टाऊन आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण असं जुनं आर्किटेक्ट आहेत. जे इकडचे घरं वगैरे आहेत किंवा शॉप्स वगैरे आहेत ना, त्यांनी असं त्यांचं एकदम वेगळं असं जुनं आर्किटेक्ट प्रिझर्व करून ठेवलं आहे. आणि त्याचं स्ट्रक्चरसुद्धा अजून तसंच आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. हे पूर्ण ओल्ड स्कूल वाईब इथे येतात. तुम्ही पाहू शकता इथे ही सगळी घरं, म्हणजे हा एरिया जे आहे ना त्याच्यामुळे सगळं तुम्हाला अशीच घरं दिसतील, असेच शॉप्स दिसतील. तर इथेच 2-3 आपले इंडियन रेस्टॉरंट सुद्धा आहेत. तर एक अमृतसर म्हणून एक इंडियन रेस्टॉरंट आहे. एक अजून एक कुठलं तरी आहे, त्याचं नाव आता मला आठवत नाही आहे. तर अमृतसरमध्ये गेली 2 दिवस मी खातोय. तर टेस्ट अशी चांगली आहे. मला शॉपिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. तर इथे असे ओपन शॉप्स आहेत, जसे आपले CSTला आहेत ना, सेम तसंच काइंड ऑफ तीच वाईब आहे. जे कुलाबा कॉजवे आहे तसं, पण तिथे खूप हे गाड्यांचा आवाज आणि लोक आपली माहितीच कशी आहेत तशी इथे लोक नाही आहेत. इथे एक शॉप आहे मित्रांनो, त्याच्या बाहेर ना मला काय दिसलंय बघा. तर इथे नाही बकरी ठेवली आहे. बकरी तिला मस्त कपडे वगैरे घातलेले, तिकडे बघत नाहीये ही बघा. तर तिला मस्त कपडे घातलेत आणि इथे ना त्याचं गोट मिल्क मिळतं. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे गोट मिल्क ते लोक देतात. तर तिला मस्त कपडे घालून ठेवले इथे, तुम्ही पाहू शकता. काहीतरी युनिक मला दिसले आज इथे. हे असं शॉप आहे. त्या शॉपच्या बाहेरच ही गाडी आहे छोटीशी. एका गल्लीमध्ये आलेलो आहे. तर इथे एवढे लोक फोटोसाठी थांबलेत. म्हणजे लोक इथे फोटोशूट्स वगैरे, प्रोफेशनल फोटोशूट चालते. आता इथे फोटोशूट चालू आहे. तर इथे सगळं चालतं. फर्स्ट डे आलेलो तेव्हा तर किती इथे एवढे कॅमेरावाले होते ना, सगळे प्रोफेशनल कॅमेराच घेऊन होते, DSLR घेऊन इथे होते. चांगली वाईब आहे. तुम्ही आलात तर इथे नक्की या. तुम्ही मस्त फोटोशूट्स करू शकता. प्रॉपर ड्रेसिंग करून या. फार छान आर्किटेक्ट आहे इथे.